सगळ्यांनी आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तो जन्माष्टमीचा सोहळा आज आम्ही दुबईमध्ये कशा पद्धतीने घरच्या घरी केला ते दाखवतो तुम्हाला, कारण की बाहेर मंदिरामध्ये जायला खूप वेळ लागला असता म्हणून आम्ही घरच्या घरी केलं आहे. फॅमिली आम्ही फक्त तिघं, मी, स्वाती आणि सानवी, तिघांनी मिळून घरच्या घरी आम्ही जो आहे तो जन्माष्टमीचा सोहळा पार पाडलेला आहे. आणि कृष्ण भगवान जे आहेत ते विराजमान झालेले आहेत पाळण्यामध्ये आता, आणि की दाखवलं की दुबईमध्ये आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट केलं जन्माष्टमीचा सण जो आहे तो. पाळणं टी व्हीवरती लावलेलं मस्तपैकी, थोडंसं बोललो आम्ही आणि व्यवस्थित मस्तपैकी धमाल केली थोडी. आणि आता दहीहंडीचा जो उत्सव आहे तो उद्या ऑनलाईनमध्येच बघणार आहोत आम्ही, कारण की दुबईमध्ये दहीहंडी नसते. म्हणजे काही लोक सेलिब्रेट करतात छोटी मोठी, पण तसे नसते. तर आम्ही आता घरच्या घरी जे आहे ते सेलिब्रेट केलेलं आहे. सानवीची ही म्हणजे जन्माष्टमी स्वतःहून तिने केले. लास्ट इयरला पण तिने पूजा केलेली, ह्यावर्षी तर तिने स्वतःहून सगळं काही केलं. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलेलाच आहात. तर सगळं एकदम मस्तपैकी आज केलेलं आहे तिने, पूजा वगैरे व्यवस्थित, श्लोक पण म्हटलेला आहे तिने. आणि पूजा वगैरे संपन्न झालेली. आता देवाला नैवेद्य दाखवणार. नैवेद्य दाखवल्यानंतर आमचा जो उपवास आहे तो आम्ही सोडू, कारण की महाराष्ट्रामध्ये आपण मुंबईमध्ये तर आजच उपवास सगळेजण पकडतो. हां मग आता बाप्पाला जेवायला द्यावायचं, तर आता बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. आणि नैवेद्य तर आम्ही टिक्का लावलेला आहे, सानवीने टिक्का लावलेला आहे मस्त. ओके. तर मित्रांनो, कृष्ण भगवानांना जे आहे ते आम्ही फुलांमध्ये लपवून ठेवलेलं होतं, आणि आता त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि मस्तपैकी दही, दूध आणि पाण्याने मस्तपैकी अंघोळ घालून, स्नान घालून, त्यांना व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून नंतर मग त्यांना आम्ही पाळण्यामध्ये टाकणार आहोत. आणि पाळणं जे आहे ते टी व्हीवरती चालूच आहे. आणि सानवी जी आहे ती ह्या वर्षी पूर्णपणे पूजा करते, आईची मदत करते, स्वातीची. तर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल की बाबा दुबईमध्ये हे सगळ्या गोष्टी म्हणजे कशा कुठे अवेलेबल आहेत काय. तर जर दुबईमध्ये राहणारे कोणी असतील आणि त्यांना कुठलीही समस्या असेल की पूजेचं सामान नाही भेटत किंवा हे पूजेचं सामान कुठे भेटतं, तर मला कमेंट्स करा किंवा पर्सनल मेसेज करा. मी तुम्हाला ॲड्रेस सांगेल की कुठल्या शॉपमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी आपल्या पूजेच्या वगैरे सगळ्या इंडियन गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळे सांगेल मी तुम्हाला. तर काहीच काळजी करू नका. आणि आता पूजा ही संपन्न होईलच आता थोड्याच वेळात. आणि मस्तपैकी पाळण्यामध्ये भगवानांना आपण ठेवूया. आता स्वाती व्यवस्थित देवाला अंघोळ घालते आणि नंतर ती स्वच्छ कपड्याने पुसून घेईल. तर आमच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा सुद्धा आहे, ते बघा. सानवीचे फेवरेट बाप्पा आहेत ते गणपती बाप्पा. तर आम्ही घरच्या घरीच सगळी अशी पूजा वगैरे सगळं करतो. आणि स्वच्छ जी आहे ते कपड्याने स्वाती पुसून घेते. आणि इकडे बघायला गेलं तर तुम्हाला जसं की घरच्या घरीच तुम्हाला पूजा वगैरे सगळं करू शकता, सगळे काही गोष्टी. तर बाहेर मंदिर आहे, पण मंदिर इथून आमच्या इथून खूप थोडं लांब आहे, जबरालीमध्ये जावं लागेल. तर आम्ही उद्या तिकडे जाणारच आहोत मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायला. पण आज सगळे घरामध्ये आपण करतोच, तर घरीच जन्माष्टमीचा आम्ही जे आहे ते कार्यक्रम करणार. तर देवाची पूजा वगैरे सगळं चालूच आहे. आता देवाला अंघोळ वगैरे घालून व्यवस्थित स्वच्छ पुसून मस्त की पाळण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि आता होईल आम्ही पूजा करू, आरती वगैरे करू.
तर हा सगळा तुम्हाला जो आमचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. कमेंट्स करा कसा वाटला तुम्हाला आमचा घरच्या घरी हा आम्ही जो जन्माष्टमीचा सोहळा केला. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. आता स्वाती आरती करते, नंतर सानवी आरती करेल, नंतर मी आरती करेल. तर चला आता आरती करतो आणि नंतर भेटूया. काय सांगितलं? येते. मी टिक्का लावला आणि काय काय पाण्यात काय केलंस पाण्यात? हे मिक्सर आणि याला तर शेवटी आता देवासमोर जो देवासाठी आम्ही बनवलेला नैवेद्य आहे तो देवासमोर ठेवलेला आहे आणि आता देवाला तो दाखवून नंतर मग आम्ही बसणार जेवायला. तुम्हाला कसा वाटला आमचा सगळा हा व्हिडिओ परत एकदा विचारतोय. लाईक करा, आवडला असेल तर कमेंट्स करा. आता सानवी बोलेल श्लोक. शुभां करोति कल्याणं आरोग्यं क्षुद्रबुद्धि विनायश दीपज्योती नमस्ते. दिवा दिवा दीपक कानी कुंडल मोठी धर दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला दिवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सगळ्या देवांच्या पायांपाशी. हरी ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. चला आता सगळी पूजा वगैरे संपन्न झालेली आहे आणि माझी उपवास सोडायची वेळ झाली. तो उपवास सोडून घेतो मी आता. तर परत एकदा लाईक कमेंट्स आणि आवडला असेल तर शेअर. चला बाय बाय, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.